कल्याणमधील बांधकाम व्यावसायिक युसुफ जोजावाला यांची कल्याण पूर्वच्या चक्कीनाका परिसरात नवीन इमारती बांधण्याचं काम सुरू आहे। त्यांच्या साईट कार्यालयात सोमवारी सकाळी शिवसेनेचे माजी परिवहन सभापती नवीन गवळी हे आपल्या 20-25 समर्थकांसह जबरदस्ती शिरले। त्यानंतर गवळींनी जोजवाला यांना धमकावत बांधकामाच्या कामासाठी आवश्यक असलेली रेती आणि खडी हे साहित्य घ्यावं लागेल असं सांगितलं। मात्र याला जोजावाला यांनी स्पष्ट नकार दिला। त्यामुळे चिडलेल्या गवळींनी या परिसरात इमारतीचं बांधकाम करायचं असेल तर 10 कोटी रुपये द्या अशी मागणी करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली। यावेळी गवळी यांच्या समर्थकांनी जोजावाला यांच्या कार्यालयाची प्रचंड तोडफोड केली। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात नवीन गवळी यांच्यासह 25 जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या बाबतीत पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी नवीन गवळी फरार असल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलंय। दमदाटी देऊ त्याला सांगितलं का तुम्ही काम कसं चालू करा। माझ्या शेतला जे पैसे कबूल मागितले तेवढे पैसे दिले नाही तर तुम्ही काम कसं सुरुवात केली आणि त्याला मारायची सुरुवात केली। नवीन गवळी हा तिथे जाऊन मला 10 कोटी रुपये खंडणी द्यावी असा त्यांनी युसुफ जोजवाला यांच्याकडे मागणी केली होती। 20 तारखेला झालेल्या घटनेवरून खंडणीचा गुन्हा आणि राईट असं दाखल करण्यात आले। त्यातले 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।